नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर @Kisa47। तर आमच्या मंडळात आमचा जो मंडळ आहे उत्कर्ष सेवा मंडळ राणे पाटीलवाडी, तर आमच्या मंडळाचा 9 दिवस नवरात्र उत्सव असतो। तर मला काय व्हिडिओ बनवता आल्या नाहीत, तर हा मी अष्टमीचा तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवते। तर ही आदल्या दिवशीची तयारी आहे आमची अष्टमीचे। तर बघा तुम्ही, आम्ही सगळ्या कशा बायका मजाक मस्ती करत एन्जॉय करतोय आणि मदतही करतोय। तर हे बघा, आमचे मंडळाचे सर्व सदस्य इथे होमाची तयारी करतात। रात्रीच करतात, म्हणजे दुसऱ्या दिवशी पूजेला आम्ही सगळे बसणार आहेत ना, 4 जोडपे। तर हे सगळे तयारी करतात, होम बांधून घेत आहेत इथे। तर एवढा पाऊस पडत होता ना रात्री, आम्हाला वाटलं आता दुसऱ्या दिवशी काय बसायला भेटतंय का नाही होमाला काय माहिती, पण नशीब दुसऱ्या दिवशी पाऊस नव्हता देवाच्या कृपेने। तर बघा, आमचे सगळे मंडळाचे सदस्य कसे मस्त मदत करतायत। आम्ही पण थोडीफार जराशी मदत करतोय, जेवढी आमच्याने होईल तेवढी। तर बघा, हे होम कसं तयार करतायत, अशा विटा लावून वरती माती लावून असं होम मस्त तयार करणार आहात। तर बघा, ही उगाच शायनिंग, ही माझी वहिनी आहे, म्हणते आम्हाला 5 जणीने हात लावा, म्हणजे आम्ही भांडी घासली अशी प्रकार होईल। तर बघा, आम्ही आमचे सगळे बघा कसे मस्त तयार करतात हे होमाचं बघा। आणि मी पण इथे आले थोडाफार हात लावायला, त्या निमित्ताने का होईना थोडासा तरी देवाला हात लागेल होमाच्या ह्याच्यासाठी। ही माझी वहिनी आहे, मी आणि ही दोघी जणी बघा। आणि ही बघा, ही जी मला मागे दिसते ना, सोनाली पारकर, ही आम्हाला सारखी येऊन टॉन मारते, बोलते हा या उगाच शायनिंग मारायला येत आहेत। असू दे, काय नाही, मजाक मस्ती तर सगळ्यांमध्येच चालते। तर बघा कसं आम्ही थोडं हेल्प करतोय। आणि ही सुजाता वहिनी, ही हात धुवून परत आली, हिला व्हिडिओमध्ये यायचं होतं म्हणून ही थोडी शायनिंग मारायसाठी आली, हात धुवून आली, परत हात धुवून एक सारवायला आली इकडे। तर आमची अशीच हसी मजाक मस्ती चालू असते। तर तुम्हाला आम्ही दुसऱ्या दिवशी कसं होम काय, आम्ही 4 जोडपं जण बसणार आहोत पूजेला, तर ते तुम्हाला दाखवतो। तर अशा प्रकारे आमचं हे झालंय सगळं। तर बघा, आम्ही कशा मस्त एन्जॉय केली। तर आम्ही 8 दिवस मस्त गरबा वगैरे खेळलो, मज्जा केली। तर कसे 8 दिवस निघून गेले कळालंच नाही। आमच्या मंडळात कार्यक्रम होतात 9 दिवस, प्रत्येक दिवशी काही ना काही फंक्शन असतो, वेशभूषा असते लहान मुलांसाठी, पारंपरिक डे, गुलाब डे, गजरा डे, सगळे प्रकारचे असे स्पर्धा घेतात, कार्यक्रम असतात। असे कार्यक्रम करत 9 दिवस मस्त एन्जॉयमध्ये आम्ही एन्जॉय करतो मस्तपैकी। आणि बघा, अशा प्रकारे आमचं झालेलं आहे। ही पहा आमची उत्कर्ष माऊली, किती सुंदर आहे ना, मस्त। तर दुसऱ्या दिवशी अष्टमी होमाचा दिवस आहे। तर काकी बघा कशा मस्त रांगोळी काढतायत। तर पाऊस थोडासा पडून गेला इथे, पण ठीक आहे, बाकडे बसायसाठी चौघांसाठी 4 लावून घेत आहेत। तर काकी बघा इथे मस्त रांगोळी काढून घेतली आहे। आता हे होम जे तयार केलंय ना, त्याच्याभोवती अशी रांगोळी वगैरे काढणार, हळद कुंकू लावणार, त्याला मस्त सजवणार, ही सगळी होमाची तयारी चालू आहे। तर बघा किती मस्तपैकी असं हे सजवलेलं आहे होम, काकीने छान रांगोळी काढलेली आहे। तर मी हे बाजूने मस्त फुलांनी सजवून घेते, हे होम चारी साईडने होम सजवून घेते। तर बघा, सगळ्या आमच्या बायका महिला मंडळ सगळ्या इथे मदत करायला आलेल्या आहेत। इथे मी हळदी कुंकू टाकून घेते इथे होमाच्या भोवती बाजूने। अशा प्रकारे होम आमचा तयार झालेला आहे। तर आता आम्ही होमासाठी इथे बसणार आहोत। तर हे लीला आत्या इथे बाजूने दिवे लावून घेते।
होमाच्या चारी साईडीने सर्व पंत्या लावून घेतात इथे छोट्या छोट्या सगळ्या व्यवस्थित। तर आमच्या सगळ्या मंडळाच्या महिला खूप मदत करतात। बघा अशा प्रकारे मस्त आमचे दिवे पण लावून झाले सगळे। तर बघा हा आमचा होम कसा तयार झालाय। तर हे आम्ही आता इथे 4 जण बसणार आहोत ना, तर प्रत्येकाच्या पुढे ताट ठेवलेलं। तर हे भटजी आलेले आहेत, भटजी आमच्या हातात धागा बांधून घेत आहेत। प्रत्येक 4 जोडप्यांच्या हातामध्ये आहे मंत्रून हा धागा सगळा बांधून घेत आहेत। तर चला बघा आता तुम्ही आम्ही अष्टमीच्या होम हवनासाठी बसतोय इथे। तर तुम्ही बघा पुढे कंटिन्यू करा व्हिडिओ। आमच्या महिलांच्या पण हातावरती धागे बांधून घेत आहेत गुरुजी। मी राईट हँड पुढे केलेला कारण की मला माहित नव्हतं। तर गुरुजी म्हणाले की लग्न झाल्यानंतर बाई डाव्या हातावरती धागा बांधते। तर ही चांगली माहिती दिली आहे त्यांनी। तर बघा अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी हातात धागे बांधून घेतले आणि गुरुजींचा आशीर्वाद पण घेतलेला आहे। आता आम्ही होमाला 4 जणी बसणार आहोत ना, तर आमच्या आता ओट्या भरून घेतील। लीला त्या आमच्या सर्वांच्या ओट्या भरून घेते आमच्या 4 सुवासिनीच्या। तर आम्ही सगळ्यांच्या ओट्या भरल्यात आमच्या 4 जणींच्या आणि आम्ही गुरुजींचे आशीर्वाद घेतले आणि आता आम्ही अष्टमी होम हवनासाठी बसत आहोत। तर बघा पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघा। इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः गणपति नमो देव्ये महादेव्ये शिवाय सततं नमः। तर आम्ही देवी समोर थोडासा डान्स वगैरे केला, त्याची शॉर्ट व्हिडिओ पण आहे माझ्या चॅनलवरती, तर तुम्ही जाऊन नक्की बघू शकता। तर अशा प्रकारे आमचा हा कार्यक्रम संपन्न झाला आहे। तर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि